भारताच्या लोकशाहीचा हा विजय आहे. म्हणून पराभव कोणाचा झाला, निवडून कोण आलं यापेक्षा आम्ही तिथं लोकशाही रुजवू शकलो याला महत्व आहे. नक्कीच 28 जागेवर तिथे सुद्धा आपण पाहतोय की भाजप आघाडीवर आहे जम्मू काश्मीरमध्ये. मग कसं पाहताय याकडे? जम्मू हा जो भाग आहे ज्या ठिकाणी बहुसंख्य हिंदू धर्मीय राहतात तिथे त्या ठिकाणी भाजप एकदम एक 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 हाती घेतलेली त्यांनी. पण काश्मीरचा काही जो भाग आहे तर त्याच्यामध्ये बट नॅचरल आहे. फारुख अब्दुल्ला असतील, मुफ्ती मोहम्मद सईद असतील वगैरे त्या लोकांचं वर्चस्व आहे आणि त्यांनी त्या ठिकाणीच आघाडी घेतलेली आहे. या सर्व निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर काँग्रेस ह्या जम्मू काश्मीरमध्ये कुठं दिसत नाही. यांचा पाठिंबा आहे, यांची युती आहे, पण नेमकं तुमचं अस्तित्व किती आहे तर फार कमी जागेवर आहे. म्हणून काँग्रेसला लोकांनी ॲक्सेप्ट केलं नाही हे महत्त्वाचं आहे. तिथलचं पॉलिटिकल जे आहे मग त्या लोकल लिडरशिपला त्यांनी ॲक्सेप्ट केलं पण काँग्रेसला नाही केलं. आणि दुसरीकडे जम्मूमध्ये भाजपला त्या ठिकाणी लोकांनी भरभरून मतदान केलं आहे. हा जो फरक झालेला आहे हा खऱ्या अर्थानं दिलासा देणारा फरक आहे. सत्ता उद्या तिथं उमर अब्दुल्लाची येऊ की आणखीन कुणाची येऊ, परंतु जो निर्णय भाजपने घेतला होता, मोदी साहेबांनी घेतला होता, अमित शाह साहेबांनी घेतला होता, त्याचे परिणाम आता हळूहळू दिसायला लागलेत. नक्कीच. पण पीडीपी फारच मागे गेली. म्हणजे महबूबा मुफ्ती यांच्याबद्दल कालपर्यंत बोललं जात होतं की ते आघाडी घेतील आणि चांगली त्या ठिकाणी कामगिरी करतील, पण केवळ 4 जागा त्या ठिकाणी आघाडीवर दिसत आहेत. नाही होऊ शकतं ना. पराभवाचे कारण तिथलचं लोकल पॉलिटिक्स आहे. तुम्ही असं जर पाहिलं तर उत्तर प्रदेशमध्ये मायावती एकेकाळी तिथलचे असलेले मुख्यमंत्री आता ह्या लोकसभेमध्ये पाहिलं असेल, गेल्या विधानसभेमध्ये पाहिलं असेल, एकदम बॅकवर गेलेत. राजकारणामध्ये कधी काय होईल याचा त्या ठिकाणच्या असलेल्या परिस्थितीवर निकाल अवलंबून असतो. म्हणून आज ती मागं असेल किंवा ती मागं काय गेली त्याचे कारण तिथलचे लोकल पॉलिटिक्स आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. बरं, आणि हरियाणाबद्दल काय वाटतं? कारण 89 जागेंचे निकाल आता समोर येताना पाहायला मिळतात, ज्यामध्ये काँग्रेस 34, भाजप 48 दाखवत आहे, इतर 7 दाखवत आहेत. हे जे इतर आहेत ते महत्वाची भूमिका बजावतील का, आणि किंवा मग भाजपला त्या ठिकाणी क्लीन स्वीप मिळतं असं दिसतंय का? नाही, भाजप तर क्लीनच आता त्यांचा विजय होतोय, क्लीन स्वीप आहे त्यांचा. आणि म्हणून हरियाणामध्ये असं लोकांचं जे काही कॅल्क्युलेशन्स होते की नाही आता तिथलचं जे काही आंदोलनं झाले असतील ही झाले असतील आणि त्याचा परिणाम असा मतदारावर होईल. मतदारावर निश्चित त्यांचा परिणाम होतो, आंदोलनाचा परिणाम होत नाही अशातला भाग नाही आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी चॉईस दुसऱ्याला द्यायची. आम्ही यांच्याकडूनच भांडवून घेऊ शकतो, हे सरकारच आम्हाला देऊ शकतो, हा कॉन्फिडन्स पण लोकांना आहे ना. नाही आता तुमच्यावर नाराज आहे म्हणून मी आता काँग्रेसला मतदान करतो असं तिथं झालेलं नाही. त्यांनी पुन्हा भाजपवर विश्वास दाखवला आहे आणि भाजपकडूनच आमच्या काय मागण्या असतील त्या आम्ही त्यांच्याकडूनच घेऊ शकतो आणि देण्याची दानत सुद्धा त्यांच्यात आहे. भाजप हॅट्रिक करेल आणि मुख्यमंत्री भाजपचाच होईल हरियाणामध्ये? निश्चित भाजपचा होईल. आता त्याला काही वेळ लागणार नाही. आता तुम्ही तासभरानंतर पाहाल हे निकाल आणखीन पुढे गेलेले दिसतील, चांगले झालेले दिसतील. जी काँग्रेस पहिल्या 2-3 फेरीमध्ये आपल्याला वाटत होतं की आता काँग्रेसचं सत्ता येते की काय, परंतु आता ती जी काही मागं गेली ना तर आता त्यांना पुढे जायला चान्स नाही. कारण की फेऱ्या जास्त झालेल्या आहेत आणि अशा वेळेला इतक्या मागं राहणं आणि पुन्हा तो गेन करणं आता मला वाटतं काँग्रेसला ते शक्य नाही. म्हणून हरियाणामध्ये भाजपचं सरकार हे नक्की झालेलं आहे. नक्कीच. पण आता चर्चा अशी सुरू झाली की आपल्याकडे महाराष्ट्रात याचे काही पडसाद उमटतील का, आणि आचारसंहिता नेमक्या कशा लागतील किंवा कधी लागतील? कारण सकाळपर्यंत चर्चा होती की जर काँग्रेसचे सरकार दोन्ही राज्यांमध्ये आलं तर आचारसंहिता जानेवारीमध्ये जातील आणि निवडणूक लांबणीवर जाईल. नाही, निवडणूक लांबणीवर वगैरे जाणार नाही. हे काही लोक संभ्रम निर्माण करतात. अरे मग तिथं भाजपचा पराभव झाला तर मग आता निवडणुका 2 महिने पुढे जातील, राष्ट्रपती राजवट लागेल, हे लोकशाहीला घाबरलेले आहेत, लोकांचा उद्रेक आहे, असं काही निगेटिव्ह सेट करायचा काही लोक प्रयत्न करतात. असं नसतं. प्रत्येक राज्याची निवडणूक ही